तर वाशिममध्ये रेशनच्या हजारो क्विंटल गव्हाची नासाडी झाली। कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हजारो क्विंटल गहू पावसामुळे भिजून गेलाय। गहू धान्य गोदामावर सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ही कंत्राटदारांची असते। मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच हा गहू मातीमोल झाला। त्यामुळे आता या गव्हाची नुकसान भरपाई कोण करणार हा प्रश्न निर्माण झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। बघूया। स्वस्त धान्य दुकानामार्फत नागरिकांना वितरित केला जाणारा गहू पावसामुळे भिजून गेल्याची धक्कादायक घटना वाशिममध्ये घडलेली आहे। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी रेल्वेला वाशिमला रेल्वेद्वारे 3 दिवसापूर्वी 62,000 पोती गहू आणण्यात आला होता। हा गहू सुरक्षितरित्या गोदामात पोहोचण्याची जबाबदारी एका शासकीय कंत्राटदाराकडे होती। मात्र दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे हा गहू उघड्यावर साठवण्यात आला। दरम्यानच्या काळात झालेल्या पावसामुळे संपूर्ण गहू भिजून गेला आणि सडून नष्ट झाला आहे। हा गहू सध्या ट्रकने भरण्यात येत आहे। या घटनेत हजारो क्विंटल गहू वाया गेला असून यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। गहू मातीमोल झाल्यामुळे कंत्राटदारालाही मोठा फटका बसला आहे। मात्र या अपघातासाठी जबाबदार कोण आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान भरून काढणार कोण असा सवाल आता निर्माण झाला आहे। नागरिकांसाठी राखीव असलेले अन्नधान्य वाया गेल्यामुळे गरीब आणि गरजू लोकांसाठी हा प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने या झालेल्या घटनेची तातडीने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांची होत आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।